हॅलो गाईज, तर मी बनवणार आहे आज मटण रस्सा। तर सगळ्यात आधी इथे काळा मसाला वाटून घेतला आहे आणि मिरची आणि लसूण पण थोडासा परतवून घेतला होता आणि भाजी घट होण्यासाठी थोडेसे तांदूळ भाजून घेतले होते। आवाज जरा फरक दिसेल माझ्या, कारण का सर्दी झाली आणि मला तर ही बिमारी लागलेली आहे, तर जाऊ द्या। आणि ही सगळ्यात आधी तर मग इकडे बाबूला मी डाळ खिचडी पण टाकली होती आणि लगेच मग तेल टाकून लाल तिखट टाकून मसाला टाकून घेतला आणि थोडंसं त्याच्या अंगाचा तेल सुटोपर्यंत परतवून घेतला मसाला आणि त्याच्यामध्ये एव्हरेस्ट मसाला पण टाकला आणि गरम पाणी टाकून इथे भाजी माझी रेडी झाली होती। मग इथे या बापलेकाच्या गप्पा चालू होत्या। मी पण गप्पा करणार होती, पण यांच्या गप्पा एवढ्या रंगल्या होत्या आणि मला असं वाटतं ते त्याला शिकवत नव्हते, हाच पप्पाला शिकवत होता। त्याचं आपलंच काहीतरी चालू होतं, एक्सप्रेशन वगैरे। मला तर शॉकच लागला होता, कसा बोलत होता बाबा। आजकालची मुलं किती हुशार झालेले आहेत आणि शेवटी त्यांनी पप्पांचं तोंड बंद केलं। मी तर त्याच्यामध्ये बोलली पण नाही काय, त्याचे हात वगैरे एकदम